शेवटच्या सत्रामध्ये ज्यावेळेस माननीय उपसभापती नीलमताई चेअरवर बसलेल्या होत्या त्यावेळेस माननीय सदस्य परिणय फुके साहेबांनी एक अत्यंत गंभीर बाब लक्षात आणून दिली होती। ती अशी होती की 260चा प्रस्ताव सरकारकडून ज्यावेळेस मांडण्यात येतो त्यावेळेस त्या प्रस्तावाला गांभीर्यानं घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। पण ज्यावेळेस दरेकर साहेब तो प्रस्ताव मांडत होते त्यानंतर अॅडव्होकेट परब साहेबांनी उत्तर द्यायला सुरुवात केली। तिथपर्यंत सुद्धा ना कुठले मंत्री ना कुठले तिथं त्यांच्या मंत्र्यांचे सचिव त्या ठिकाणी अधिकारी हे उपस्थित नसणं म्हणजे विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाला जर मंत्री किंमत देत नसतील तर मग त्या विधान परिषदेचा सुद्धा काय उपयोग किंवा सदस्यत्वाचा सुद्धा काय उपयोग, अशी एक साधारण खंत आम्ही माननीय उपसभापतींकडे व्यक्त केली। तिसरा एक मुद्दा होता की जे आयुध विधिमंडळामध्ये आम्ही वापरतो त्यामध्ये विशेष उल्लेख आहे, औचित्याचा मुद्दा आहे, 93चा अन्वय चर्चा आहे, 101 अन्वय चर्चा आहे, लक्षवेधी आहे, क्वेश्चन आहे, याची कुठलीही उत्तरं आम्हाला 2-2 वर्षापर्यंत प्राप्त होत नाहीत। त्यामुळे किती ढिसाळ कारभार अधिकाऱ्यांचा चाललेला आहे याबाबत स्वतः आम्ही तक्रार केली आणि त्यावर आज गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्हाला सर्व सदस्यांना बोलवून माननीय नीलमताईंनी त्या ठिकाणी समाधान करण्याचा शब्द आम्हाला दिलाय। थोड्या वेळानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय उपसभापती सभापतींकडे हा विषय मांडणार आहोत। विधान परिषदेला जर एक वेगळी गरिमा असेल, विधान परिषदेची एक वेगळी प्रतिमा असेल, विधान परिषदेचं एक वेगळं अस्तित्व असेल तर विधानसभेमधले सदस्य जे मंत्री आहेत ते याला गांभीर्यानं घेत नाहीत। ही जी काही आमची खंत आहे याला उत्तर सरकारकडून येणं अपेक्षित आहे। लोकांचा प्रतिभेद करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा उल्लेख करत असताना त्यांनी अर्बन नक्षल असा शब्द प्रयोग केलेला आहे। सोबतच त्यांनी हेही सांगितलं की पुढे येणारा कायदा जो आहे हा कायदा अशा पद्धतीने लोकांना अटकाव करणारा असा कायदा आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी कोणत्यातरी संघटनेनी त्यांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याकरता प्रत्येक सदस्याला वाटते की आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडावं, मग त्यांच्याकडे काही विषय नसतो तर मनीषाताईंकडे एक विषय आला आणि तो विषय देणाऱ्या संघटना सुद्धा त्या किती पारदर्शक आहेत हे स्वतः मी कागदपत्र असताना तपासलं। आता लोकायत, संविधान काय म्हणतो तुम्ही, संविधान वारी किंवा पर्यावरण वारी, पर्यावरण हाही विषय संतांचा आहे, संविधानाचा गाभा संत साहित्य आहे आणि पथनाट्यातून जर अंधश्रद्धेच्या विरुद्ध जनजागरण कोणी दिंडीमध्ये करत असेल तर हाही संविधानाचा, हा सुद्धा वारीचा विषय आहे। राहिला प्रश्न आस्तिक आणि नास्तिक असण्याचा, संत गाडगे महाराज हे नास्तिक होते पण संत होते आणि वारकरी होते, त्याच्यामुळे आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही। पंढरीच्या वारीमध्ये खट नट यारे शुद्ध होऊन जारे आणि दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा असा चोखोबाचा अभंग आहे। चमत्काराच्या विरुद्ध किंवा अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रबोधन करणारा तुकोबाचा अभंग आहे। सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा पाहो नावळती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एकच तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, किंवा योग याग विधी येणे नवे सिद्धी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही वारीची परंपरा, तुकोबांची परंपरा, याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सन्माननीय मनीषाताईंनी केलाय आणि मनीषाताईंना जर नक्षल अर्बदवाद वारीमध्ये घुसलाय असं वाटत आहे तर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी, मी म्हणत नाही भवाळकर ताईंनी त्यावर भाष्य केलंय की वारीमध्ये मागच्या वर्षीपासून धारकरी घुसायला लागलेत, हा नक्षलवाद नाही आहे का? मग तुम्ही तुमच्या सोयीचं बोलणार का? अखंड वारीच्या परंपरेमध्ये कोणालाही यायला मज्जाव नाही, सर्वजण येऊ शकतात। भारतीय संविधानासारखा पवित्र धर्मग्रंथ दुसरा कुठलाही देशाचा असू शकत नाही आणि जर संविधानाच्या बाबतीत प्रबोधन होत असेल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही। संविधान असेल, पर्यावरण असेल, हा संतांचा श्वास आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या सभागृहामध्ये मांडलं गेलं हे मला असं वाटतं की कुठंतरी आपल्या आयुधाचा गैरफायदा करण्याचा जो प्रकार आहे, वारीच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कृपा करून करू नये। संविधान हा आमचा श्वास आहे। जरी असा कायदा कुठे येत असेल तर कायद्याच्या बाजूला कायद्यात काय चुकीचं आहे, उद्या तुम्ही कोणालाही अटक करणार, कोणी जर पथनाट्याच्या माध्यमातून अवेअरनेस करणार असेल तर तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवणार, हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलंय?
हे आम्ही अजून जिवंत आहोत त्या सभागृहामध्ये. जे चुकीचं असेल त्याला बोलणं आमचं कर्तव्य आहे आणि मी वारकरी असल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून माझ्यासारख्या वारकऱ्याला सुद्धा वेदना झालेल्या आहेत. नागपंचमीच्या वेळेला नागरिकांची वेगळं करण्याची प्रथा आहे. पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे. खूप वर्षाच्या काही जणांच्या प्रयत्नानंतर ही प्रथा बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जातो. यावर आपण 32 शिराळा हे गाव नागपंचमी करता ओळखलं जाते. स्वतः नागरे पाटलांचं ते गाव आहे. तिथली ती प्रथा परंपरा नागपंचमीची आहे. फक्त प्राण्यांना त्रास होऊ नये असे जे काही कायदे निघालेले आहेत. आता पूर्वी घरात लोक पोपट सुद्धा ठेवायची, आता त्यावर बंदी आहे. असे काही कायदे निघाले, त्या कायद्याला अनुसरून कायद्याच्या चौकटीत राहून जर नागपंचमीची प्रथा परंपरा सरकार सुरू करत असेल तर मग स्वागत करायला हरकत नाही. पण अशा प्रकारे आता सापाला जीवदान देणारे सर्पमित्र पण आपण बघतो. पण सापाच्या जीवाशी खेळ होऊन जर काही प्रथा परंपरा असतील आणि त्या नियमबाह्य असतील तर त्या प्रथा परंपरेच्या बाबत सरकार म्हणून सरकार विचार करणार. मला याबाबत आता आपण सांगता याबाबत अधिक माहिती नाही. पण व्हॉट्सअप कॉलवरून जर धमकी दिली असं यात जर सत्य असेल तर त्याची चौकशी होईल. पण मला वाटत नाही की देवेंद्र भुयार तसे धमकी बिमकी देणाऱ्या आमदारांपैकी आहेत. एका व्यक्तीला मारहाण केली गेली आणि त्याचा मुख्य मुद्दा असा आहे की मराठी न बोलल्यामुळे मारहाण केली. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, तिचा सन्मान झाला पाहिजे. पण ती बोलल्या गेली पाहिजे यासाठी सुद्धा सन्मानानं काउन्सिलिंग झालं पाहिजे. की एखादा आपला बांधव आहे तो उर्दू बोलतो, हिंदी बोलतो, इंग्रजी बोलतो, पण त्यांनी मराठी बोलावं याच्याकरता मी त्याच्या कानावर मारावी, ही गुंडागर्दी झाली, हा दहशतवाद झाला. तुम्ही प्रेमानं समजून सांगा. प्रेमानं जर तुम्ही सांगितलं तर ते मराठी भाषा शिकतील. पण तुला हे शिकावंच लागेल, तुम्ही मारत असाल तर याचं कोणी समर्थन करत नाही. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी अशा प्रकारे वागणं हे मला असं वाटतं लोकशाहीला धरून नाही. दोन्ही ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे. 5 तारखेला त्यांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तुम्ही कसं बघताय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात? नाही, मी असंच बघतो की दोघंही एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्या. दिशा सालियन प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे. पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय कोर्टामध्ये. त्यामध्ये असं म्हटलंय की हा घातपात नाहीये, तर आत्महत्याचा आहे. तरी आरोप जे आदित्य ठाकरेंवरती होत होते त्यामध्ये कुठेतरी आदित्य ठाकरेंवरती घातपातामध्ये सहभागी असल्याचा आरोप. क्लीन चिट नाही हो, क्लीन चिट नाही म्हणता येणार. सरकारकडून एसआयटी गठीत झाली आणि एसआयटीनी तो निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणात ना कुठं लैंगिक अत्याचार झाला ना कुठं तिचा घातपात झाला. म्हणजे इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू नये, तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, पक्ष म्हणून आम्ही बघत नाही. पण ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही, शेवटी सत्य जनतेसमोर येणार. आता क्लीन चिट हा शब्द जो तुम्ही काढला, असं असतं की ते सरकारमधले आमचे मंत्री आहेत आणि मग एसआयटीने क्लीन चिट, मग एसआयटीने सांगितलं यात काही तथ्य नाही, मग ते क्लीन चिट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता. पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. पण ज्या पद्धतीनं नितेश राणे यांनी सगळे आरोप केले होते त्यांच्यावरती, ते आरोप सध्या माफी मागितली पाहिजे. मला एक सांगा की एखादा व्यक्ती माझ्यावर आरोप करत असेल की तुम्ही एखाद्याचा खून केला आहे, एखाद्यावर बलात्कार केला आहे आणि तो सिद्ध होत नसेल तर हे आपलं चुकलं, चूक ती चूक आहे. नाही, मी स्वतः सभागृहामध्ये होतो, त्यांचं ऑन रेकॉर्ड आहे. ते दादांच्या वित्त विभागावर नाराज असण्याचं कारण नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की एमएलसींना सुद्धा डीपीसी मधला फंड भेटला पाहिजे. एमएलसी सुद्धा लोकप्रतिनिधी असतात, त्यांना वगळून जाऊ नये आणि हा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांना असतो. मुख्यमंत्री ज्यावेळेस सांगतील त्यावेळेसच फायनान्स मिनिस्टर पुढे त्याची अंमलबजावणी करत असतात. कॅबिनेटमध्ये हा निर्णय होतो. त्या संदर्भात गटनेत्यांची आता बैठक होणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विधान परिषदेचे सदस्य की आम्हाला विधान परिषदेच्या कामकाजामध्ये गांभीर्यानं घेतल्या जात नाही. कुठलेही मंत्री गांभीर्यानं सभागृहात उपस्थित राहत नाही. मंत्र्यांचे अधिकारी असतात ते सुद्धा अब्सेंट असतात. आम्ही जी आयुधं वापरतो, 260चा प्रस्ताव सरकारकडे येत असताना काल कोणी हजर नव्हतं. शेवटच्या 2 तासामध्ये आम्ही 101 अन्वय विशेष उल्लेख मांडतो, औचित्याचे मुद्दे मांडतो
आणखी काही जे आयुध आहेत ती वापरतो, त्याची सुद्धा उत्तरं 3-3, 6-6 महिने भेटत नाहीत. ही खंत परिणय फुकेंनी व्यक्त केली. स्पेसिफिक त्यांनी अर्थ खात्यावर कुठली नाराजी व्यक्त केलेली नाही. मी स्वतः अर्थमंत्र्यांना सकाळी 8 वाजता देवगिरीवर भेटून आलेलो आहे. नाही, मी मागं फिरण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाला आपापला बोलण्याचा अधिकार आहे. फक्त माझ्या पक्षाने मला एक संस्कार आणि शिष्टाचार शिकवला आहे आणि पक्षाने शिकवण्याच्या पूर्वी मला माझ्या जन्म देणाऱ्या वडिलांना शिकवलेलं आहे की जर कोणी व्यक्ती समोर आपल्याला ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आपल्या गाडीला ब्रेक लावून बाजूला थांबावं. त्याच्यामध्ये कोण मोठा कोण लहान हे सिद्ध होत नसतं आणि घाबरण्याचा काही प्रश्नच येत नाही. आदर ठेवणं हा भाग वेगळा आणि घाबरून पळून गेलोय का मी कुठं, काही प्रश्नच येत नाही. मैं खुले दिल का और साफ दिल का इंसान हूं. जो मुझे अच्छा लगता है वो मैं करता हूं. माणिकराव कोकाटेंवर आरोप केलाय. माणिकराव कोकाटेंना त्यांनी जॅकेट मंत्री असं नाव ठेवलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की त्यांचं असं म्हणणं आहे की जॅकेट मंत्री म्हणजे असाच विचार करणं की आज दिवसभरात कोणतं जॅकेट घालायचं, शेतकऱ्याचा सदरा फाटलाय त्याचा विचार मात्र करण्याची. असं आहे, माणिकराव कोकाटेंनी जॅकेट घालावं की सदरा घालावा हा शेवटी कृषी मंत्र्यांचा अधिकार आहे. तो कृषी मंत्र्यांचा आहे. आमच्या पक्षाच्या नेते आदरणीय अजितदादा ठरवतील ना कृषी मंत्र्यांनी काय केलं पाहिजे. दुसरे आरोप प्रत्यारोप करत असतात. काल सुनील शेळकेंवर आरोप केले संजय राऊतांनी, त्यापूर्वी राहुल कुलांवर आरोप केले होते. आता यांना सकाळी 8 वाजता कोणीतरी ब्रीफिंग पाठवतं की काय बोलावं. मग तुमचं पोडियम खाली असताना ते येऊन त्यांची वायफळ बळबळ करतात. ते थोडा वेळ 12 वाजेपर्यंत बातम्या चालतात. आता आज काही मुद्दा नव्हता बोलायला तर त्यांनी जॅकेटचा मुद्दा काढला कृषी मंत्र्यांच्या. मग काल लातूरमध्ये जे 2 शेतकरी जुंपल्या गेले नांगराला, पाठवायची होती 5-10 लाख रुपये मदत, ते औदार्य का नाही दाखवता आलं. शेवटी काहीतरी सरकार बाह्य राहून पण मदत करता येते साहेब शेतकऱ्याला. सरकार असलंच पाहिजे असं नाही. जर शेतकऱ्याबद्दल कळवळा असेल ना आणि मदत दिल्यानंतर त्याचा गवगवा पण करायचा नसतो. त्यांनी सांगावी त्यांच्याकडे आहे ना भरपूर देण्यासारखं, जावं शेतकऱ्यांना बोलवावं, फोन करावा. तसं जर तुम्ही चमकोगिरी करता करता फोन करता की काय आजोबा काय परिस्थिती होती की बैल नाहीत का, मी माझ्या बगीच्यातली माझ्या घरची एखादी बैलजोडी पाठवतो, काही बियाणं पाठवतो आणि त्याची ऍडव्हर्टाईज पण करू नका कुठे, जर शेतकऱ्यांबद्दल कळवळ आहे तर. मंत्री काय जॅकेट घालतात यापेक्षा शेतकऱ्याच्या अंगावरची जी काही फाटकी कापडं आहेत ते तुमच्याकडे आहे ना परमेश्वरांनी दिलेलं भरपूर, त्यातलं थोडंसं द्या. आदरणीय पवार साहेबांचा काहीतरी आदर्श घ्या. काहीतरी बोलते सरकार 260च्या असं आहे. विधिमंडळाचं अधिवेशन व्हायला अजून 18 तारीख यायला वेळ आहे. पुरवणी मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही विषय असतात ते आम्ही मांडतोय. सरकारचं उत्तर तर ऐकू द्या ना. सरकारने जर त्यात काही तोडगा काढला नाही तर आम्ही सरकारला विचारणारच आहे. आता सरकारमध्ये असो की नसो पण शेतकरी म्हणून माझं काही कर्तव्य आहे ते मी विचारणार. कोणाला हेच ठरवतील. कोण वाचाळवीर आहे हेच ठरवतील. बरं आपण किती, तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना आपली 3 बोटं आपल्याकडे पण असतात. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा ना होय. स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यातून ठरवावं कोण वाचाळवीर आहे. जाऊ द्यावं. शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट आलंय, शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय, ह्या मुद्दे बाजूला सोडतात. मागच्यासारखंच काहीतरी बोल. ज्या ज्या वेळेस चुकीचं आम्ही बबनराव लोणीकर साहेबांच्या वक्तव्याचा निषेध केला ना, सांगितलं की शेतकरी विरोधी वक्तव्य आहे. कोकाटे साहेबांच्या एका वक्तव्याचा निषेध केला. पण आता यांना ज्या पद्धतीनं ते रंगवायचं आहे तसं चित्र मुळात नाही आहे. एखाद्याचं बोलण्याचं आपापली असते. तुम्ही फार वैचारिक आहात याचा अर्थ सगळेच तुमच्यासारखे असावेत असं त्यांनी सोडून द्यावं. तो त्याच जसं मनीषा कायंदे मागून नेत राहिल्या माफी, त्यांचं तर वारकऱ्यांविरुद्ध आहे वक्तव्य, तो त्यांचा प्रश्न आहे. आमची भावना आहे की वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी हे वारीमध्ये घुसलेत हे म्हणणं म्हणजे वारीची नाही. त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वारीच्या संदर्भात आहे. वारीमध्ये कोण यावं कोण येऊ नये याकरता 11व्या शतकामध्ये संत चोखामेळांनी अभंग लिहिलाय जे नामदेवांच्या सहकारी होते.
खट नट यारे शुद्ध होऊन जा रे, म्हणजे कसे या, चांगले या वाईट या, चंद्रभागेचं स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन करून खट नट यारे शुद्ध होऊन जा रे, आणि दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा, अशी दौंडी पिटवली म्हणतात मी वाळवंटामध्ये. जर आस्तिक आला, नास्तिक आला, चांगल्याला, वाईटाला, भल्याला, बुऱ्याला, सगळ्यांना येण्याचा वारीमध्ये अधिकार आहे. तुम्ही कोण ठरवणार हा नास्तिक आहे की आस्तिक आहे? समजा मी नास्तिक आहे, मला वाटतं वारी पाहावी. इस्कॉनच्या लोकांनी आज पंढरपूरवर अतिक्रमण केलं की नाही? इस्कॉन टेम्पल चंद्रभागेच्या घाटावर बांधलं गेलं. जे कलेक्टर म्हणायचे की चंद्रभागेच्या घाटामध्ये कुठलंही बांधकाम आम्ही होऊ देणार नाही, तिथे इस्कॉनवाल्यांनी मंदिर उभं केलंय. त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही? काय संबंध येतो धारकऱ्यांचा, भिडे गुरुजीचा आणि पंढरीच्या वारीचा? ते तर घुसतात ना वारीमध्ये, तर वारकऱ्यांनी काही हाकलून नाही दिलं, उलट सारथ्य करायला लावलं तुकोबाच्या पालखीचं. काही लोक तर म्हणतात आता मुसलमानांना पण बंदी करा. अरे तुकाराम महाराजची पालखी अनगडशा बाबाच्या दर्ग्यावर जाते, हे तुम्हीच दाखवता टीव्हीवाले. पहिली आरती दर्ग्यावर येईल तुकोबारायांची. तुकाराम महाराजच्या एकूण गाथेमध्ये 3 अभंग दरवेसाचे आहेत. अल्ला देवे अल्ला दिलावे असा अभंग पण आहे. तुम्ही नाही ठरवणार ना वारी काय म्हणून ते. त्याच्यामुळे त्या अजूनही माफी मागायला तयार नाहीत. तसं लोणीकर साहेब माफी मागायला तयार नाहीत. त्यांनी मागावी असं महाराष्ट्राचं मत आहे, तर मागून टाकावी. कुणी केले आरोप? सन्माननीय तृप्तीताई देसाईंनी जर अशा प्रकारचे गंभीर आरोप एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर केले असतील तर माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याची गंभीर दखल घेऊन जर त्यामध्ये काही सत्य असेल तर कारवाई करतील.